नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण घेऊन आलेलो आहे कुल्फीची रेसिपी। तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण कुल्फीची रेसिपीला सुरुवात करणार आहोत। कुल्फीसाठी लागणारे साहित्य बघून घ्या। इथे 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे। इथे काजू थोडे 1 तास अगोदर भिजवून घेतलेले आहेत। इथे वेलची पावडर, केसरच्या काड्या थोडेसे घेतलेले आहे, साखर लागणार आहे आवडीप्रमाणे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे इथे। तर इथे आपण सर्वात प्रथम कढई ठेवलेली आहे गॅसवरती। तर इथे कढईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, आपलं दूध जे आहे ते कढईला लागू नये म्हणून। तर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते घालून घेऊया। आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपल्याला इथे दूध गरम करून घेऊया, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। काजू 1 तास अगोदर भिजायला ठेवले होते, ते आता आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। हे आपले काजू जे आहे ते ग्राइंड करून झालेले आहेत, तर प्युरी बनवून झालेली आहे याची। कमी वेळामध्ये ही कुल्फी रेडी होते। आपल्याला 10 मिनिटासाठी 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला इथे दूध जे आहे ते अशा प्रकारे उकळी काढून 10 ते 15 मिनिटासाठी हे करून घ्यायचे आहे, आटवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये प्युरी मिक्स करायची आहे। इथे मी थोडंसं केशरमध्ये जे आहे ते दूध गरम टाकलेलं आहे, रंग बघू शकता मस्त। इथे मी केशर घालून घेतलेला आहे, त्याच्यामुळे रंग देखील आणि चव देखील खूप छान प्रकारे लागते। 10 मिनिटासाठी दूध जे आहे ते छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आटवायचं आहे आपल्याला। इथे दूध जे आहे आपल्याला खास करून आपल्याला असं मोठं भांडं जे आहे जाड बुडाचं, अशा बुडाच्या भांड्यामध्येच आपल्याला हे दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे। मग आपल्याला दूध हलवण्यासाठी बरं पडतं। दुधाला छान अशी आपल्या उकळी आलेली आहे आणि फुल फॅट मिल्क असल्यामुळे कमी वेळामध्ये आपलं हे दूध जे आहे छान असं लच्छेदार असं होतं। मिल्क पावडर घेतलेली आहे 3 चम्मच। तर मी याच्यामध्ये पाणी थोडं घालून घेणार आहे, जेणेकरून गुठळ्या होत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला ही मिल्क पावडरमध्ये थोडंसं असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि कमी साहित्यात करायचे असेल तर तुम्ही फक्त काजू देखील याच्यामध्ये ग्राइंड करून टाकू शकता। आणि घरच्या घरी खूप छान प्रकारे ही कुल्फी रेडी होते कमी साहित्यामध्ये। खूप लच्छेदार अशी साईडने जे लच्छे आहे ते अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कढईचे। तर भांडं मोठं असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायला बरं पडते। ते आपलं दूध जे आहे ते इथपर्यंत होतं, ते 10 मिनिटं झालेले आहेत आपल्या दुधाला। तर आटलेलं आहे थोडं। तर मी आता याच्यामध्ये बाकीचे जे हे मिल्क पावडर आहे ती घालून घेणार आहे। मिल्क पावडर घालून घेणार आहे याच्यामध्ये। तर मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आपण इथे। याच्यामध्येच आपल्याला काजूची पेस्ट जी केलेली, काजूची हे केलेली आहे प्युरी, ती घालून घेणार आहोत। इथे आपलं बऱ्यापैकी असं दूध आटलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये काजूची जी पेस्ट केलेली ती घालून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता। वेलची पावडर
वेलची पावडर टाकून घेऊया. आता इथे आपल्याला एका पॅन मध्ये साखर कॅरमल करून घ्यायची आहे. आपण साखर घेतलेली आहे 1 वाटी. तर याच्यामध्ये पाणी मिक्स करणार नाही आहे मी. तर कॅरमल करून घ्यायची आपल्याला फक्त इथे साखर. तर आपल्याला ही कॅरमल करून घ्यायची आहे साखरेची. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकू शकता इथे. अशा प्रकारे आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. साखर जी आहे ती दुधामध्ये ओतून घ्यायची आहे आपल्याला ही मेल्ट केलेली साखर. अशा प्रकारे आपल्याला हे दुधामध्ये ओतून घेतलेली आहे साखर मेल्ट केलेली. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण जे आहे. तर खूप रबडीदार असा रंग देखील आलेला आहे याला. आणि याच्यामुळे आपल्याला कुल्फीचा फ्लेवर नाही, खूप छान असा रंग आलेला आहे कुल्फीचा. तर आता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तर मग किती छान अशी लच्छेदार अशी आपली कुल्फीचं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला 2च मिनटं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर थंड करून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि नंतर मग आपल्याला भरून घ्यायचे साच्यांमध्ये. अशी आपली लच्छेदार अशी हे बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर मी गॅस बंद करून घेणार आहे. थंड करून पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला हे बॅटर जे आहे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं बॅटर जे आहे ते थंड झालेलं आहे. बघू शकता इथे मस्त असं रबडीदार असं झालेलं आहे. तर मिक्सरमधून आपण आता याला परत फिरवून घेणार आहोत. पण हे बॅटर जे आहे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तर एका भांड्यात ओतून घेते. आपण हे कुल्हड घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण कुल्फीचं जे बॅटर आहे ते ओतून घेऊया. तुमच्याकडे जर साचा असेल साच्यामध्ये देखील तुम्ही भरून ठेवू शकता. बाकीची देखील कुल्हड असे भरून घ्यायचे आहेत. ते बॅटर राहिलेलं आहे माझ्याकडे. तर तुमच्याकडे असा साचा असेल तर साच्यामध्ये देखील तुम्ही असं ठेवू शकता. हे 2 मी असे कुठलेही तुम्ही याच्यामध्ये आईस्क्रीम कप वगैरे असतील तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून ठेवू शकता. तर आईस्क्रीमचा साचा असेल तर याच्यामध्ये देखील असं तुम्ही हे जे मिश्रण आहे ते भरून ठेवू शकता. जे बॅटर राहिलेलं आहे तर याच्यामध्ये मी मँगो फ्लेवर घालणार आहे. मँगोचा पल्प जो आहे तो 1 चमच घालून घेणार आहे इथे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम करण्यासाठी. तर ह्याला आता थोडं मिक्सरमधून मिक्स करून घेणार आहे.
मँगोचा पल्प जो आहे तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर 2 प्रकारचे मी आईस्क्रीम केलेले आहेत. तिथे याच्यामध्ये मँगोचा पल्प टाकलेला आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही भांड्यामध्ये अशा प्रकारे फेट करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. आपण कुल्हडमध्ये जे मी बॅटर ओतलंय सजावटीसाठी तुम्ही असं पिस्त्याचे काप, बदामाचे काप अशा प्रकारे तुम्ही लावून सेटिंग फ्रीजमध्ये आपल्याला हे सेट करून ठेवायचं आहे आईस्क्रीम. तर फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचं आहे आईस्क्रीम आपला रबर लावून. आणि फ्रीझरमध्ये आपल्याला हे सेट करण्यासाठी रात्रभर किंवा 4 ते 5 तास आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे हे आईस्क्रीम. तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट लावू शकता. याच्यावरती आंब्याची काप देखील तुम्ही इथे सजावटीसाठी आंब्याचे काप वगैरे लावू शकता तुम्ही. पेपरने अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे बाउल जो आहे तो. बरोबर हे टाकू. ह्याला आपण झाकणं जी आहे ती लावून घेऊया अशा प्रकारे. तर आता आपण इथे रात्रभर असे फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आईस्क्रीम सेट होण्यासाठी. बघू शकता इथे आपलं थंडगार असं कुल्हड आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर आता आपण सेट झाले का बघूया. इथे खोलून बघूया आपण. खूप छान प्रकारे रेडी झालेला आहे आईस्क्रीम. आपलं फेट इथे झालेलं आहे. तर बाकीची देखील मी खोलून घेते इथे आईस्क्रीम. मी बर्फामध्ये ठेवलेला आहे. गरमी असल्यामुळे लगेच वितळलं जातं आईस्क्रीम. त्यासाठी आता आपण बघूया कशा प्रकारे आपलं आईस्क्रीम रेडी झाले. छान असं आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. खूप छान प्रकारे मस्त असं आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा हे आईस्क्रीम. हे देखील आपण बघूया. असं आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर दुसरं देखील आपण केलेलं आहे फेट मँगो आईस्क्रीम. ते देखील मी इथे दाखवून घेणार. मी बनवलेलं आहे. कप आहे याच्यामध्ये देखील मी आईस्क्रीम हे केलेलं आहे, फेट केलेलं आहे. हे देखील अशाच प्रकारे आपण काढून घेऊया. बघू शकता हे मँगो आईस्क्रीम. याच्यामध्ये मँगोचा पल्प जो आहे तो याच्यामध्ये मी वापरलेला आहे. तर आपण सकाळी 2 प्रकारचे चला तर मग आपलं थंडगार असं मँगो आईस्क्रीम आणि हे कोणतं याला बोल झालेलं आहे कुल्हड आईस्क्रीम आणि
मँगो आईस्क्रीम. तर सर्वांना कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.